गोपीचंद पडळकर भाजपा नेता। ये भाजपाइयों को काम नहीं है, सिर्फ धार्मिक मामलों को उठाते रहते हैं। इनको कोई दूसरा काम विकास के नाम पर जो सरकारें बनाई 14 वर्षों से, और इसमें इन्होंने विकास तो दूर की बात हो गई, धार्मिक मुद्दों पे ही इनका जो है कारोबार चल रहा है। कभी भी किसी भी धर्म को उठकर बोल देना कुछ भी, हाँ, तो इनकी जबान पे लगाम कैसे लगाए? सगळी अशा पवित्र परमेश्वरा आम्ही नावाला धन्यवाद करतो सगळ्यांसाठी त्यानं आज आम्ही ज्या उद्देशाने काम करतो निश्चित आम्ही विषय करतो पुढे बाबा मित्रांनो आपण विशेष नाही सर्व विषय पुरुषांकडे विवाद सर्व समाज साहेबांना सगळी हम खड़े हैं पांजरा पोल, जो चेंबूर का सेंटर पॉइंट माना जाता है, शिवाजी महाराज चौक पर। यहाँ पर कुछ क्रिश्चियन बांधवों ने, जो गोपीचंद पडळकर जो नेता है, जो भाजपा के नेता है, उन्होंने जो धार्मिक जो मामले को उठाया है, जो एक महिला की जो डेथ हो गई थी, जो कुछ उनके फैमिली कारणों की से, लेकिन उन्होंने सीधा धर्मांतरण का मामला उठा दिया है। तो उसको लेकर यहाँ पर क्रिश्चियन बांधवों में रोष हो गया है गोपीचंद पडळकर साहब को लेकर। और ऐसे अगर समझो सामाजिक काम के लिए जो नेता चुनकर आते हैं, और जो मुस्लिम समाज के लिए राणे का मामला, फिर अभी ये किरीट सोमैया के बाद में अभी ये पडळकर साहब आ गए, तो ऐसे में जो जनता जो है ऐसे नेताओं को चुनकर देती है जो सामाजिक स्तर पर काम करने के लिए राजनीति में आते हैं। मगर इनका जो मुद्दा कोई और ही है, ये धार्मिक मामलों को भटकाकर देश में जो है शांति को भंग करना चाहते हैं। आइए देखते हैं। वारंवार होत आहे सगळ्यात मोठं मुद्दे हे आहे, हे मोदी सरकार आहे आणि हे म्हणतं आम्ही सर्वसामान्याचं सरकार, असं हे लोक वारंवार म्हणतात हे मंत्रिमंडळ। पण या मंत्रिमंडळाला लाज वाटली पाहिजे। यांच्याच मंत्रिमंडळामध्ये असणारं एक गोपीचंद पडळकर, त्याला चांगल्या नावाने बोलायला आम्हाला वाईट वाटतं आहे, कारण त्याला गोप्या बोललेलंच परवडेल। कारण ज्या समाजातून तो येतो त्या समाजातून मी पण येतो, मी पण धनगर आहे, पण मी येशू ख्रिस्तालाच मानतो। लक्षात ठेवा, माझं नाव नाही बदललं, धर्म नाही बदलला, माझी जात नाही बदलली, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून माझं जीवन बदललेलं आहे। आणि ख्रिस्ती समाज मनुष्याचं जीवन बदलतो, कोणाचे धर्म बदलत नाही। हे जे बसलेले आहेत ना बोके, जे वरती मंत्रिमंडळावरती जे हिंदुत्वाचा नारा लावून, मी त्यांना सांगू इच्छितो की जो पडळकरांनी जे वक्तव्य केले, बेताल वक्तव्य, हे वक्तव्य म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांनी सुपारी दिलेली आहे। आणि सुपारीच्या द्वारे त्याचं असं मत आहे की तुम्ही सर्व ख्रिश्चन लोकांना मारा। म्हणजे ज्या मतदारसंघातून तो निवडून आला आहे त्या ठिकाणी बहुजनांचा बालेकिल्ला आहे, त्या ठिकाणी जवळजवळ 30% ख्रिश्चनांनी या गोपीचंद पडळकरला मतदान केले, त्याला निवडून आणले। पण हा गद्दार, याला आम्ही चांगला ओळखतो, हा फक्त स्वतःची TRP वाढवण्यासाठी हा कुठे ना कुठे दोन समाजामध्ये तेढ निर्माणाचा प्रयत्न करतो। हे देवेंद्र फडणवीस साहेबांना पण चांगलं माहिती आहे। आणि अखंड महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे, ज्या ज्या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे त्याची माहिती घेऊन या देवेंद्र फडणवीस साहेबांनी याला त्वरित याचा राजीनामा घेऊन या पक्षातून हकलपट्टी करावी, कारण हे फार विचित्र प्रकारचे मांडूळ आहेत। आणि मी यांचा पुन्हा एकदा ख्रिस्ती समाजातर्फे याचा जाहीर निषेध करत आहे। नक्की। तर एकत्रित बाबूजी, ज्या प्रकारे आपण निषेध करताय आणि वारंवार अशाच प्रकारे वक्तव्य होतं, कुठेतरी एक समाजाला कुठेतरी टार्गेट केलं जात आहे, ज्यामुळे कुठेतरी एक दिशाभूल होते लोकांची, सर्व धर्म समभाव म्हणून बोललं पण जाते आणि दुसरीकडे अशा प्रकारे लोकांचा छळ होतो। जे लोक छळ करतात त्यांना आजोपर्यंत संविधान माहिती नाही। जर त्यांना संविधान माहिती असतं ना तर त्यांनी छळ केला नसता। ते अनाडी आहेत, स्वतःला ते काहीतरी समज। मला वाटतं हे लोक परिपूर्ण शिक्षण घेतले का नाही, काय घेतलं नाही मला माहिती नाही। आमदार खासदार कसे झालेत, कारण चांगले ग्रॅज्युएट, चांगले ज्यांना संविधान माहिती आहे अशा लोकांनी आमदार खासदार व्हावं लागतं। हे अनाडी आहेत सगळे, यांना संविधान माहिती नाही म्हणून हे बेतल व्यक्त करतात आणि जातीवरचे शब्द वापरतात। वारंवार बोललं जात आहे की धर्मांतर केलं जात आहे, काहीतरी पैशाची लालच दिली जाते, लोकांना आमिष दिलं जातं, हे खरं आहे का? हे सगळं खोटं आहे। हे यांचं राजकीय स्टँड आहे। हे मिळालं त्यांच्या TRP वाढवण्यासाठी हे ख्रिस्ती समाजावरती आरोप करतात। त्यांना माहिती आहे ख्रिस्ती समाजाला धमकवलं तर तुम्ही घाबरणारा समाज आहे, तो कधी कुणाला लपड्यात पडत नाही। तर यांच्यामध्ये तेवढी दम नाही आहे जे यांना नडतील त्यांना नडायचं, जे घाबरतात त्यांना ज्याला घाबरण्याची मागणी करणार आहे। राजीनामा घेतला दिलाच पाहिजे त्यांनी। आणि जो पण राजीनामा त्याचा होत नाही, तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो
जर राजीनामा नाही घेतला त्याचा अखंड महाराष्ट्रभर सगळ्यात मोठं आंदोलन पेटल्याशिवाय राहणार. काही आमदार आहेत म्हणतात गोपीचंद पडळकर, त्यांचं जे विधान आहे हे एकदम दुःखद किंवा घृणास्पद किंवा गंभीर, अत्यंत गंभीर असं विधान त्यांनी केलेलं की ख्रिश्चन फादर असो, धर्मगुरू असो किंवा जो रिलिजियस लीडर आहेत त्यांचा जर सैराट केला तर 11 लाखाचं बक्षीस देईल. हे केवळ निंदनीय नाही तर मानवतेविरोधी आणि देशद्रोही वाक्य आहे. आणि असे देशद्रोही वाक्य आमच्या भारतात, तुमच्या भारतात नाही म्हणणार मी, आमच्या भारतात, आपल्या भारतात चालणार नाही. भारत संविधानावर चालणारा देश आहे. कुणी काही उकरड्यासारखं बोलेल त्याच्यावर चालणार नाही. भारतामध्ये संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक धर्माला, प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म पाळण्याचा, प्रचार करण्याचा आणि शांततेने जगण्याचा अधिकार आहे. हे जे वक्तव्य या व्यक्तीने केलं हे केवळ ख्रिस्ती समाजावर नव्हे तर भारताच्या मूलभूत मूल्यांवर आघात करणारे असे वाक्य आहे. पास्टर, फादर किंवा रिलिजियस ख्रिश्चन लीडर्स आहे हे समाजामध्ये प्रेम, माणुसकी आणि सेवा यांची शिकवण देण्यासाठी कार्यरत आहेत. आणि जे पवित्रतेने आणि निस्वार्थ भावनेने जनतेची सेवा करतात त्यांच्या विरुद्ध ज्या प्रकारे हिंसक वक्तव्य करणे म्हणजे सामाजिक साखोल्याच्या मुळावर घाव घालणे. जे एकता येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवली, इवन भारतामध्ये अखंड भारत तरी आम्ही एक आहोत, भाषा वेगळ्या, संस्कृती वेगळ्या, अनेक धर्म आहे, पण आपण एक नागरिक आहोत, या एकतेवर यांनी घाव घातलेला आहे. एक प्रश्न पडळकर किंवा असे अनेक जे लोक या विचाराचे आहेत त्यांना विचारायची माझी इच्छा आहे. कोणती संस्कृती किंवा कोणता धर्म, कोणते राजकारण असे अमानवीय विधान समर्पित करू इच्छितो? हे विधान जे त्यांनी केलेलं आहे ते फक्त ख्रिस्ती समाजाचा अपमानच नव्हे तर संपूर्ण भारतीय लोकशाहीचा आणि धर्मनिरपेक्षतेचा अपमान केला आहे. आणि म्हणून आम्ही ज्याप्रमाणे मुंबईतच नव्हे महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरामध्ये जे सर्व ख्रिस्ती पुढारी, फादर्स, धार्मिक पुढारी एकत्र आलेले आहेत, आम्ही हे दाखवू इच्छितो की महाराष्ट्र आणि भारत अजूनही प्रेम, एकता आणि बंधू भावावर उभा आहे. तुमच्या या वक्तृत्वावर नाही, असल्या फालतू वक्तृत्वावर नाही. आम्हाला विनंती सरकारकडे हीच आहे की सरकारने या विधानाची गंभीर दखल घ्यावी, कायदेशीर कारवाई या व्यक्तीवर करावी आणि असा संदेश किंवा असं जे शब्द अपशब्द काढून जे द्वेष पसरण्यासाठी शब्द काढतात अशांवर कठोर पावले उचलावी अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही सर्व ख्रिस्ती समाजाचे जे प्रतिनिधी म्हणून शांती, न्याय आणि माणुसकीचे समर्थन करतो. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही अशा हल्ल्यांमध्ये शांत सुद्धा नाही बसणार. आणि म्हणून आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत. बोलो यीशु मसीह के। संवैधानिक पद पर बैठकर ये जो बीजेपी के जो नेता जो बने हैं अभी मतलब थोड़े में, और ये धार्मिक विषयों पर ही क्यों बोलते हैं? तो क्या कहेंगे ऐसे नेताओं को जो संविधान का उल्लंघन करते हैं? एक तरफ शपथ खाते हैं कि हम संविधान की शपथ लेते हैं और नेता बनते हैं, उसके बाद जो ये देश के जो धार्मिक जो व्यवस्था को बिगाड़ने का जो स्टेटमेंट देते हैं, इस पर क्या कहेंगे आप? अभी हम लोग ये स्टेटमेंट ऐसा देना चाहते हैं कि जब वो इलेक्शन में बैठते हैं और सबके लिए हाथ जोड़ के आते हैं, फिर वो कौन सा भी धर्म का हो, वोट मांगने को आते हैं, संविधान की कसम भी खाते हैं ना सर? संविधान की कसम भी खाते हैं, तो फिर और जब वो जीत के आते हैं तो फिर उनको जो उनका जो धर्म है वो धर्म के बारे में फिर द्वेष करना लगते हैं, है ना? तो फिर मालूम नहीं क्रिश्चियन धर्म के लिए वो इतना क्यों मतलब चिंगारी आग जैसे ये कर रहे हैं, भाषण दे रहे हैं, बोल रहे हैं। क्रिश्चियन धर्म की बात नहीं कर रहा हूँ, सभी धर्मों के लिए कर रहे सभी हैं, धर्मों की बात कर रहे हैं, सभी धर्मों के लिए, दलितों के लिए, मुस्लिमों के लिए, सभी धर्मों के लिए इनके जो नेता है ये कुछ ना कुछ स्टेटमेंट देकर माहौल गर्म करते हैं और विकास का मुद्दा तो दूर कहीं अलग ही पड़ा है। तो ऐसे में आप क्या कहेंगे? उनका एजेंडा रहेगा पहला विकास दिखाओ, शब्द बोलो, फिर बाद में ये धर्म युद्ध चालू करो।
और क्या कहेंगे? अगर इनको सुधारना है कुछ, आपको इनको कुछ अगर कुछ बताना है कि भाई ऐसे जो देश के लिए ये हित में नहीं है, तो ऐसे में अगर आप एक जो धार्मिक स्तर पर एक बैठे व्यक्ति की, वरिष्ठ व्यक्ति की तरह आप क्या संदेश देंगे इनको? हम यही संदेश देंगे कि जो आपने कसम खाई है संविधान की, जो आपने सबके सामने जो देश की रक्षा करने के लिए बात की है, तो उस पे आप जागो, ये आप पलटो मत। एक तरफ इधर बोल रहे हैं, एक तरफ ऐसे बोल रहे हैं, तो वो दुगलापन मत करो, वो दुगलापन मत करो, ताकि बाद में 5 साल के बाद वापस आपको बैठना ही है। और वो जो तेज निर्माण कर रहे हैं 2 जाति में, 2 धर्म में, तो शायद उनका एजेंडा रहेगा या कुछ तो रहेगा, पता नहीं है। तो इनके ऊपर बैठे जो आकाए हैं इनके, तो उनको जो इनको स्टेटमेंट देने में मजबूर कराते हैं, उनको क्या कहेंगे? तो हम लोग वही अभी कर रहे हैं कि जो संविधान पद रीति से जो हम लोग आंदोलन कर रहे हैं, मोर्चा निकल रहे हैं, निषेध कर रहे हैं, ये उधर तक जाए, ताकि ये जो नीचे वाले जो लोग हैं वो उनको बताएं कि भाई ऐसा बात मत करो। अभी अगर वो नहीं करते तो फिर वो मिली भगत रहेंगी कि आप ऐसा करो, आप हम लोग तो ये न्यायपालिका का पूरा उल्लंघन हो रहा है, ये जो ऐसे जो धार्मिक स्टेटमेंट देकर। तो आप लोग न्यायपालिका में कुछ केस वगैरह करने वाले हैं क्या? आप सिर्फ हम लोग कोर्ट में जाने वाले हैं और बहुत जल्दी उसका उनको हाजिर होना पड़ेगा। भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे ख्रिस्ती समाजाविरुद्ध जे भाषण केलं आहे, त्यांच्या वक्तव्याचा, त्यांच्या भाषणाचा आम्ही अणुशक्तीनगर तालुक्यामधून, चेंबूर तालुक्या व मुंबईमधून ख्रिस्ती बांधव त्यांचा विरोध करत आहोत. त्यांनी जी धमकी दिलेली, त्यांनी त्यांच्या त्या गाव उठायला जी ऑर्डर दिलेली, जिथे जिथे पालक लोक दिसतील, ख्रिस्ती लोक दिसतील, त्यांचा तुम्ही सैराट करा, तुम्हाला आम्ही 11 लाख बक्षीस देऊ. जर गोपीचंद पडळकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गाव गुंड्यांनी एकही ख्रिस्ती बांधवांवर हल्ला केला, तर या रस्त्याने गोपीचंद पडळकरला आम्ही मुंबईमध्ये येऊन देणार नाही, अशी मी आपणास गवाही देतो. कशामुळे ती मागणी करणार आहे? मागणी कसं आहे की त्यांनी एक तर ख्रिश्चन धर्माची माफी मागावी, ठीक आहे. दुसरी गोष्ट की जर त्यांनी माफी नाही मागितली तर सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी. त्यांचं जे भाषण आहे की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं व भीतीचं वातावरण पसरवण्याचं त्यांचं जे काम चालू आहे, त्यांनी ते काम थांबावे, ख्रिस्ती समाजाची माफी मागावी, नाही तर महाराष्ट्र सरकारने त्यांचा आमदार विरुद्ध करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मी आपल्या मार्फत विनंती करतो.